आज ना मी तुम्हाला एक छान असं 1 वर्षापर्यंत टिकणारी गोष्ट शेअर करणार आहे। ही पावडर ना आपण 1 वर्षापर्यंत साठवून ठेवू शकतो आणि कोणत्या पण भाज्यांना पण खूप छान टेस्ट येते याने। चला तर सांगते, गावाकडून येताना भरपूर असा कढीपत्ता वाळवून आणला होता। आता ते तसंच ठेवलं तर लवकर खराब होईल म्हणून मी ना त्याची मस्त अशी पावडर बनवून ठेवली। मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं कढीपत्ता छान बारीक पावडर करून घ्यायचं। मस्त असं घरच्या घरी कढीपत्त्याची पावडर तयार होते। याला आपण 1 वर्ष स्टोर करून ठेवू शकतो आणि भाज्यांना तर एवढी सुंदर चव येते ना, खूपच मस्त। आता सारखं बाजारातून कढीपत्ता पण आणण्याची गरज पडणार नाही। अशी पावडर बनवून स्टोर करून ठेवलं तर याचा स्मेल पण खूप छान येतो। तुम्ही पण नक्की करून ठेवा। नंतर मी माझं रुटीन शेअर करते। आज आम्हाला खायची होती वडापाव, म्हणूनच बटाटे पण उकडून घेतले होते। तेच माझं पिल्लू मला छान सोलून देत होता। आम्ही दोघं छान असं तयारी करून घेतली भाजीची आणि नंतर मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि शिवांसाठी छोटे छोटेच वडे बनवून घेतले। नंतर वडापाव एन्जॉय केला आणि उद्या चतुर्थी आहे म्हणून शाबू भिजवून ठेवले। नंतर रात्री छान असं फेरफटका मारायला गेलो। मस्त वारा पण सुटलं होतं, छान वातावरण पण झालं होतं। चला तर आजच्यासाठी एवढंच। आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा। चलो बाय बाय।